अमरावती महानगरपालिका, अमरावती दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन टाउन हॉल येथे करण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन उपमहापौर संध्या टिकले, मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक प्रफुल्ल शेळके, शहर प्रकल्प अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी उपस्थित युवक युवतींना विस्तृत मार्गदर्शन केलं। अंगात असलेला आळशीपणामुळे तुम्हाला त्या 8-10 दिवसात तुम्हाला जो काही तुमचा कस सांगतो तिथं त्याच्यातून तुम्ही पळवाट काढता आणि घरी खोटं बोलून परत घरी येऊन बसता। एक साधी गोष्ट आहे, गाईचं पिल्लू घ्या, वाघाचं पिल्लू घ्या, बकरीचं पिल्लू घ्या, जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी स्वतःच्या पायावर उभं राहतात। आणि असं असताना आपले आईवडील आपल्याला 18 वर्षाचं होईपर्यंत, 20 वर्षाचं होईपर्यंत पोचतात, खाऊ घालतात, तरी सुद्धा आपल्याला संधी आल्यावर आपल्या आळशीपणामुळे आपण परत येतो। जर असं ठरवलं तुमच्या आईवडिलांनी की आता पुष्कळ झालं, 18 वर्ष खाऊ घालतं, भरपूर झालं, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, ट्रेनिंग म्हणून नोकरी मिळाली, 3-4 हजार रुपये जरी मिळत असतं त्याच्यात तुमचं भागू शकते, उद्यापासून घरी जेवायलाच मिळणार आहे। काय करणार तुम्ही एक साधा विचार करा, तुमचे आईवडील जे कमावून तुम्हाला खाऊ घालतात त्यासाठी त्यांना किती कष्ट पडले, किंवा आपल्या आईवडिलांना जाऊन प्रश्न विचारा, तुमच्या वयाचे असताना त्यांना पहिल्या नोकरीत किती पगार मिळत होता। आपल्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे पाहतो आपल्यामध्ये भरलेला एक आळशीपणा, आणि दुसरं घर सोडून जास्त लांब जायचं। सदर मेळाव्याकरता एकूण 6 कंपन्यांनी मुलाखतीद्वारे 415 पदांकरता उमेदवारांची निवड केली। मेळाव्याकरता एकूण 1943 युवक युवतींनी विविध पदाकरता मुलाखती दिल्या। या मेळाव्याला आमदार सुलभाताई खोडके यांनी सदिच्छा भेट दिली असता अशा प्रकारचे मेळावे वारंवार आयोजित करण्याचं आवाहन केलं। यावेळी प्रफुल्ल ठाकरे, मनीषा शेंडे, अमरावतीमधील सर्व प्रशिक्षण संस्था व त्यांचे स्वयंसेवक यांनी मोलाचं योगदान दिलं।